नमस्कार. स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजी याचा आजचा हा 6वा भाग. मागच्या 5व्या भागात आपण बघितलं की ॲडल्ट्सचे जे डिसऑर्डर्स असतात त्यातल्या कुठल्या डिसऑर्डर्स ह्या झाल्यानंतर आपण त्याची ट्रीटमेंट चालू करतो. आजच्या भागात आपण थोडंसं जाणून घेणार आहोत की अशा कुठच्या डिसऑर्डर्स आहेत की ज्या होण्याची प्रक्रिया आपण थोडी लांबवू शकतो आणि टाळू तर पूर्णतः शकणार नाही, पण थोडी होण्याची प्रक्रिया लांबवू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा जो प्रभाव आहे होणारा त्या डिसऑर्डरचा तो थोडासा काही प्रमाणात कमी करू शकतो. तर ह्या डिसऑर्डर्सबद्दल आज आपण अनिशाकडनं समजावून घेऊया. तर अनिशा, आज आम्हाला ह्याच्याबद्दल सांगतो माहिती. हो. सो ज्या मेजर 3 डिसऑर्डर्स आहेत ज्याच्यात आपण थोडं त्याचं ऑनसेट पुढे ढकलू शकतो आर हिअरिंग लॉस. सेकंड इज वी कॅन ॲक्च्युली प्रिव्हेंट इट इफ वी टेक अप्रोप्रिएट मेजर्स. त्यानंतर व्हॉइस चेंजेस आणि द थर्ड इज डिमेन्शिया और मेमरी लॉस. तर पहिल्या डिसऑर्डरकडे जाऊया, विच इज हिअरिंग लॉस. A lot of people are exposed to high levels of noise as a part of their profession. अच्छा, म्हणजे त्याला आपण ज्याला ऑक्युपेशनल हजार्ड म्हणू शकतो. अशी म्हणजे अशी कुठची प्रोफेशन्स आहेत मग? To name a few, the at the airport, the ground staff that you see near the aeroplanes working, the engineers, the technicians, then the entire staff who flies, the pilots, air stewards, air hostesses. म्हणजे त्यांना जरी म्हणजे एअरप्लेनचे आवाज खूप एक्सपोजर नसला तरी एअर प्रेशरशी लिंक. त्याच कनेक्शनमध्ये डायव्हर्स, फ्रिक्वेंट स्विमर्स, त्यानंतर अदर प्रोफेशनल्स लाईक जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि सो देर लॉट ऑफ मशिनरी ज्याचं खूप जास्त साऊंड लेवल्स असतात. पीपल हू आर वर्किंग लाईक the traffic police, to name a few, train drivers are people who get affected by high noise levels or air pressure changes. For them it is very important ki routine audiometric testing karun घ्यायची. One. Second is ear plugs किंवा noise attenuating headphones असतात ते वापरायचे. Permissible noise levels usually 90 decibelsच्या आवाजचं एक्सपोजर फॉर 8 hours इज रेकमेंडेड. त्याहून जास्त नाही पर डे. आणि जसं जसं इंटेन्सिटी वाढत जाते तसं नॉईज एक्सपोजरचा टाईम कमी होत जातो. युजली हाफ. सो 95 decibels विल बी फॉर लाईक 4 hours, 100 decibels विल बी फॉर 2 hours. असं परमिसिबल नॉईज हे चेंज होत जातं. आपलं जे हिअरिंग थ्रेशोल्ड असतो तो 0 decibels to 140 decibels असतो. So 120 decibelsच्या वरचा आवाज is not recommended even for like few seconds. It will lead to a damage. आणि 0 to 15 decibels ही आपली नॉर्मल हिअरिंग रेंज असते. 0 to 15 decibels म्हणजे 1 ते 15 ही आपली 0 ते 15 ही आपली नॉर्मल रेंज असते. आणि परमिसिबल लिमिट जास्तीत जास्त 90 डेसिबल्स 8 तासासाठी. म्हणजे आता त्या इंडस्ट्रीच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे किती एक्सपोजर द्यायचं, किती डेसिबल्सला ते प्रत्येक वेळेला व्हेरी होत राहतं. बरं. ओके. आणि या व्यतिरिक्त पण आपण पण डे टू डे लाईफमध्ये केअर घेणं गरजेचं असतं. अच्छा. काही मेडिकेशन्स असतात जे ऑटोटॉक्सिक असतात. सो जे घेऊन इट मे लीड टू हिअरिंग लॉस. ओके. सो don't take medications without the prescription because you might not know these side effects. Correct. Then आपण युजली तेल टाकतो कानात की कान स्वच्छ होईल, त्यांनी ऍक्च्युली इन्फेक्शन होऊ शकतं. ओके. सो ते अवॉइड करणं गरजेचं आहे. इयरबड्स वापरण्याची गरज नाही. कानाची स्किन आणि त्याचं ओव्हरऑल फॉर्मेशन असं असतं की ते आपोआप स्वतःला क्लीन करतं. ओ अच्छा. आणि समजा तुम्हाला असं जाणवलं की ब्लॉकेज वाटते, गो टू ENT अँड गेट इट रिमूव्ड. काही जण म्हणजे नॉट एव्हरी वन बट बीचवरती लोक बसतात नो गो टू देम, कारण की त्यांना डेप्थ ऑफ द इयर माहिती नाही आहे, किती आतपर्यंत ते टाकायचं माहिती नाही आहे. सो देयर इज अ लॉट ऑफ थिंग्स टू इट, ज्याने तुमचा जो कानाचा पडदा असतो तो डॅमेज होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतं. सो इट्स ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स टू अवॉइड दिस.
आणि अपार्ट फ्रॉम दिस नॉईज पोल्युशन आजकाल खूप वाढलं आहे, हो हो. विच विल लीड टू इव्हेंच्युअली हिअरिंग लॉस, टिनायटस म्हणजे कानातनं आवाज येतो, वर्टायगो, हे सगळ्या गोष्टी पुढे जाऊन सुरू होऊ शकतात. तर त्याचं काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच असं ऑब्झर्व केलं की आजची यंगस्टर्स काय आमच्यासारखी लोक आता इयरफोन्स खूप वापरतात, हेडफोन्स खूप वापरतात. आणि कारण काय ते मोबाईलशी कनेक्टेड असतात, ऑन द मूव्ह तुम्ही काय काय गोष्टी पिक्चर बघू शकता, गाणी ऐकू शकता. मग ह्याच्यामुळे ही लॉंग रन मध्ये त्रास होऊ शकतो का? हो, होऊच शकतो. अँड इव्हन आता फोनमध्ये ते येतं, तुम्ही बघितलं असेल की हे या डेसिबल रेंजच्या पुढे जात आहे, इट्स हार्मफुल टू युअर इयर, बट स्टील वी टेंड टू इन्क्रीज इट. पण अगेन त्याचं एक्सपोजर किती तासांसाठी तुम्ही कानाला त्याला एक्सपोज करताय ते महत्वाचं आहे. तर रात्रभर गाणी ऐकत झोपलं तर इट्स नॉट ॲडवायझेबल. 4-4, 5-5 तास एकदम लाऊड म्युझिक असतं, म्हणजे बाहेर पण बाजूच्याला ऐकू येईल. इट्स नॉट ॲडवायझेबल ॲट ऑल. आणि आता ते इफेक्ट्स नाही करणार, ओव्हर द पिरियड कळते. प्रिव्हेन्शनसाठी हे आहे की यंग एज पासूनच ह्याचं एक्सपोजर आपण लिमिट करावं. एक टाइम सेट आपण आपला ठरवावा, 1 तास 1.5 तास, किंवा कंटिन्युअसली न करता एक ब्रेक घेऊन ऐकावं. पण शक्यतो ऐकूच नाही. हो, हे ॲडवायझेबल आहे. आणि अनदर पार्ट टू इट इज की हिअरिंग लॉस कॅन बी हेरिडिटरी. सो हे माहिती असेल तर थोडंसं केअरफुल राहणं, सेन्सिटिव्ह राहणं टुवर्ड्स इट इज रिक्वायर्ड. अँड देर इज नो हार्म इन वेअरिंग अ हिअरिंग एड. समजा तुम्हाला आधी कळलं की हिअरिंग लॉस आहे, सगळे आपण चष्मा वापरतो, तसंच हिअरिंग एड आहे. आणि ऑडिओलॉजिस्टकडे गेला तर तो कानाचा नंबर काढतो बेसिकली, आणि मग त्याला सुटेबल असं हिअरिंग एड ते प्रोग्राम करतात कॉम्प्युटरमध्ये लावून तुमच्या हिअरिंग लॉस प्रमाणे, आणि मग ते तुम्हाला दिलं जातं. आजकाल हिअरिंग एडमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. एक तर ते डबीचं मशीन असतं, डबी आणि वायर, ते 999 रुपीजला मिळतं. ते घेऊ नये बिकॉज इट्स नॉट ॲडवायझेबल. पण ऑडिओलॉजिस्ट वुड, दॅट इज अ व्हेरी बेसिक मशीन. देर आर मशीन्स जे कम्प्लिटली कानाच्या द होलच्या आत जातात, भोकाच्या आत, सो तुम्हाला ते दिसणारही नाही की तुम्ही मशीन लावलंय. सो खूप आजकाल त्याच्यात ॲडव्हान्समेंट आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की मला श असे बारीक आवाज ऐकू येत नाहीये, दरवाजाची बेल ऐकू येत नाहीये, ते हाय फ्रिक्वेन्सी आवाज असतात जे ऐकू येणं कमी होतं. सो ऐकू येतं पण क्लॅरिटी नसते, 2 वेळा रिपीट करावं लागतं घरातल्या. तर जेव्हा हे व्हायला लागतं, इट्स ऑलवेज ॲडवायझेबल टू गेट युअर टेस्ट डन. आणि हिअरिंग एड आधीच लावलं तर लॉस खूप लवकर प्रोग्रेस होत नाही. आणि पीपल आर नॉट सॅटिस्फाईड विथ द हिअरिंग एड. पण do you all go, if whoever is using the hearing aid, do you all go to the audiologist every 3 months? किंवा ऑडिओलॉजिस्टनी रेकमेंड केलं असेल की तुम्हाला आवाजात काही वरती खाली वाटलं की पंख्याचा आवाज खूप येतोय, तर तुम्ही येऊन दाखवा. ओनली देन द ऑडिओलॉजिस्ट कॅन हेल्प यू. कारण की ते परत रिप्रोग्राम करतात मशीन आणि मग तुम्हाला देतात. बरेच वेळा तुमचा हिअरिंग लॉस वाढलेला असतो आणि मग मशीनचा फायदा होत नाही. बट यू हॅव टू गो टू द ऑडिओलॉजिस्ट सो दॅट द चेंजेस कॅन बी मेड. तर जसा चष्म्याचा नंबर असतो, आपण ऑप्टिशियनकडे जातो आणि तो नंबर आपण वारंवार चेक करतो, काही डिस्कम्फर्ट वाटलं तर जातो. तसंच हिअरिंग एडच्या बाबतीत सुद्धा आपला नंबर बदलू शकतो आणि तो रिप्रोग्राम किंवा तो ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला जाणं आवश्यक आहे. सो हा ऍक्सेप्टन्स थोडा अजून होणं गरजेचं आहे आणि त्यात काही वाईट नाही. बरं, जसं चष्मा लावतोय तसंच हे लावलं तर त्याच्यामध्ये काही असं कमीपणा बाळगण्याची गरज नाहीये. Then this is all about the hearing loss. These are the few points to be mentioned. आणि the second disorder अशी जी आहे is voice. Voice मध्ये again voice is a very important thing in anyone's life. It's like your identity. Correct. The way your face is your identity. तर व्हॉइसची केअर घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि काही काही लोकांना ते अजून महत्त्वाचं असतं ज्यांच्यासाठी व्हॉइस इज द नीड ऑफ देअर प्रोफेशन. तर त्यांना ऑक्युपेशनल हजार्ड अगेन न होऊ देणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिंगर्स म्हणा किंवा टीचर्स आहेत, नंतर ऍक्टर्स आहेत, या सगळ्यांना म्हणजे नाटकात काम करणारे या लोकांना सगळ्यांना, गायकांना, इव्हन सायकोलॉजिस्ट ते पूर्ण वेळ बोलतात. एव्हरी पेशंट देअर वर्क इज टू टॉक टू द पेशंट्स. टीचर्सना, प्रोफेसर्सना. तर इट्स ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टंट टू मेंटेन युअर व्हॉइस
क्वालिटी. सो त्यासाठी खूप सोप्या गोष्टी आहेत. यू हॅव टू मेंटेन युअर वोकल हायजीन. वोकल हायजीनसाठी यू नीड कम्प्लीट 8 hours, 6 to 8 hours ऑफ स्लीप. जेवणानंतर लगेच झोपू नका. एक्सेसिव्ह कॉफी अँड टी इनटेक अवॉइड करू शकता. एरेटेड ड्रिंक्स जास्त घेऊ नका. कीप युअर vocal cords and the entire vocal mechanism hydrated. So 5 liters of water is what is recommended. Okay, 5 liters is the recommended standard. Apart from that, you can take steam alternate days or twice in a week. Steam नी सगळ्यात जास्त हायड्रेशन मिळतं vocal cordsना. डायरेक्ट वेपर जातं. बरोबर. तर दॅट्स द बेस्ट. आणि त्यात काही घालायची गरज नाही. जस्ट प्लेन स्टीम. अवॉइड स्मोकिंग. ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह बोथ. ऍसिडिटी गड किंवा याचा खूप त्रास असेल तर टेक अप्रोप्रिएट केअर. मेडिकेशन. समजा तुम्ही प्रोफेशनल व्हॉइस युजर आहात तर खूप लॉंग आवर्स ऑफ व्हॉइस यूज ठेवू नका. मध्ये ब्रेक घ्या, थोडंसं पाणी प्या किंवा ज्यूस प्या अँड देन स्टार्ट अगेन. डोंट हॅव एरेटेड ड्रिंक्स, हॅव अ ज्यूस. देन डू नॉट क्लिअर युअर थ्रोट ऑफन. यूज अ एम्प्लिफाईंग सिस्टम टू टॉक इफ लाऊड नॉईज रिक्वायर्ड. विस्पर करू नका. विस्परिंग इज नॉट गुड फॉर युअर व्हॉइस. अच्छा, असं आहे हो. का? विस्परिंग लीड्स टू लॉट ऑफ, कारण की खूप फ्रिक्शन होतं विस्पर करतो. अच्छा. त्यामुळे वोकल कॉर्ड्समध्ये फ्रिक्शन झालं की इट लीड्स टू टेअरिंग ऑफ द लाइनिंग ऑफ द वोकल कॉर्ड्स. त्यामुळे इट्स नॉट ॲडवायजेबल. सो दीज आर अ फ्यू रेकमेंडेशन्स विच आर इम्पॉर्टंट. अपार्ट फ्रॉम दॅट अजून एक गोष्ट आहे की तुमचा पॉस्चर आणि टू मच स्ट्रेन ऑन द नेक मसल्स इज नॉट गुड. बिकॉज पॉस्चरने काय होतं, तुमचं लंग व्हॉल्यूम इन्क्रीज किंवा डिक्रीज होतं. सो इफ यू सिट लाईक दिस, लंग कोलॅप्स्ड असतात. सो व्हॉल्यूम कमी असतो आणि असं असलं की लंग्स आर इन अ गुड पोझिशन. सो कारण की आत्ता मी हे जे बोलते हे सगळं मी एकदा श्वास घेतलाय, डीप ब्रीथ केलंय आणि एकाच एक्झेल्ड एअरवरती बोलते. मी आता मध्ये श्वास घेत नाहीये बोलताना. सो तुमच्या लंगचं व्हॉल्यूम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फॉर व्हॉइस युजर्स जे काही वेगळ्या वेगळ्या पिचमध्ये गातात त्यांना अजून जास्त लंग कपॅसिटी लागते. तर टू मेंटेन पॉस्चर इज इम्पॉर्टंट. खूपच इम्पॉर्टंट माहिती होती. आणि कसं आहे की ह्या सगळ्या टिप्स ज्या त्यांनी दिल्या अलिशाने त्या इझिली फॉलो करण्यासारख्या आहेत. फक्त आपण कॉन्शियसली त्या फॉलो केल्या पाहिजे, एवढंच महत्वाचं आहे. बरोबर. तर छान, खरंच खूप चांगली माहिती मिळाली ह्याच्यातनं. आता पुढच्या डिसऑर्डरकडे जाऊया. सो द नेक्स्ट वन इज डिमेन्शिया. डिमेन्शिया कॅन बी कॉज्ड ड्यू टू मेनी अदर डिसऑर्डर्स. जसं की त्याचे कॉजेस, मेन इम्पॉर्टंट कॉज इज अल्झायमर्स डिसीज आणि सेकंड इम्पॉर्टंट कॉज इज स्ट्रोक. तर या 2 मेजर कॉजेसमुळे डिमेन्शिया. पण मग आता जसं आपण ह्याच्याबद्दल बोललो, स्ट्रोक म्हणजे काय बोललो किंवा आपण कंपवात म्हणजे काय ह्याच्याबद्दल बोललो, तर डिमेन्शिया पण शब्द असा खूप अल्झायमर्स, डिमेन्शिया हे शब्द खूप ऐकायला येतात, खूप वापरले जातात. पण डिमेन्शिया म्हणजे नेमकं काय? डिमेन्शिया म्हणजे इन व्हेरी इझी टर्म्स मेमरी लॉस व्हायला सुरुवात होते. सो कॉग्निटिव्ह फंक्शन ऑफ द ब्रेन स्टार्ट्स टू रेड्यूस. मग ह्याचं जनरली असं असतं का की हे एका विशिष्ट वयातच होतं की म्हणजे कसं, म्हणजे त्याचं काही असं टाइम फ्रेम आहे का? युजली 60+ होतं, पण इन व्हेरी रेअर केसेस 30+ एज ग्रुपमध्ये पण होऊ शकतं. दिस इज द टाइम फ्रेम. सो कारण आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक थोडीशी फिअर असते की माझं म्हातारपण कसं जाईल, मग माझा मेंटल बॅलन्स राहील का, म्हणजे जे डिमेन्शिया अल्झायमर्स आपण म्हणतोय ह्याच्यामुळे मला अफेक्ट होईल का, किंवा माझं फिजिकल फिटनेस व्यवस्थित राहील का, माझा फायनान्शियल फिटनेस व्यवस्थित राहील का. तर फायनान्शियल फिटनेस आणि फिजिकल फिटनेसच्या बाबतीत आपल्याकडे तसा अवेअरनेस आहे आणि क्रिएट झालेला आहे आणि लोक आता फॉलो करत आहेत. पण मेंटल फिटनेस कसा मेंटेन करायचा, हे असं सगळं होणार आहे असेल जर का, तर ते कसं पुढे ढकलायचं किंवा त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ कशी मेंटेन करत जायची, ह्याच्याबद्दल तुझ्याकडनं माहिती हवी आहे मला. तर मी आधी थोड्याशा सॉफ्ट सायन्स सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल की म्हणजे सायन्स टू लुक फॉर. सो वन मेजर सिम्पटम इज वर्ड फाइंडिंग डिफिकल्टी. सो शब्द पटकन आठवत नाही. सेकंड इज स्पेशल डिफिकल्टी. सो तुम्हाला डिरेक्शन्स पटकन कळत नाहीत. बाहेर गेलो आणि परत कसा यायचा हा रस्ता
सापडत नाही. किंवा आपण कुठे निघालोय ते मध्येच विसरायला होतो. त्यानंतर रिकॉल मेमरी आणि वर्किंग मेमरी अशा मेमरीज अफेक्ट होऊ शकतात. सो बेसिकली समजा आपण ठरवलं की या 6 गोष्टी मला जाऊन बाजारातून घेऊन यायच्या, तर त्यातल्या आपण जे म्हणतो या 3 मी घेतल्यात आणि या 3 घ्यायच्या राहिल्यात, सो हे आपण रिकॉल आणि वर्किंग मेमरीचं कॉम्बिनेशन वापरतो. तर इन दीज केसेस ते नाही लक्षात येत. So those memories get affected. Disorientation होतं. ओव्हरऑल प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी कमी होते. त्यानंतर ऑर्गनायझेशन, प्लॅनिंग, डे टू डे सिम्पल गोष्टींचं प्लॅनिंग अफेक्ट होतं. सोप्या सोप्या गोष्टी जसं चहा कसा बनवायचा, त्याच्या ज्या स्टेप्स असतात त्यात ते विसरायला होतं. त्यानंतर इन लेटर स्टेजेस स्वॉलोईंग हे एक लर्न्ड बिहेवियर आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी होतात. आधी आपण अन्न चू करतो अँड देन बोलस फॉर्म होतं आणि सलायवानी, आणि मग ते मागे ढकलतो, अन्ननलिका बंद होते आणि मग श्वास नलिका बंद होते आणि मग ते अन्ननलिकेतनं खाली जातं. या सगळ्या स्टेप्स पण ब्रेन विसरायला लागतं आणि इट लीड्स टू स्वॉलोईंग डिसऑर्डर, नॉट बिकॉज मसलमध्ये विकनेस आहे, बट बिकॉज तो मेमरी द ब्रेन हॅज फॉरगॉटन ऑफ हाऊ दीज इव्हेंट्स ऑकर. हे खूप लेटर स्टेजेस मध्ये होतं, पण दिस इज हाऊ द डिसऑर्डर माइट प्रोग्रेस. बरं, म्हणजे सुरुवात इथून होऊन ते इथपर्यंत असं पुढे जात जातं. हो. तर त्या अर्ली स्टेजेस मध्ये आपल्याला ते कॅच करणं आणि त्याच्यावरती पुढच्या स्टेजेस थोड्या उशिरा कशा ढकलता येईल ते बघणं हे महत्वाचं आहे. तर त्यासाठी जेव्हा या सॉफ्ट सायन्स तुम्हाला काही दिसेल, किंवा इवन विदाउट दीज सायन्स, जस्ट फॉर युअर मेंटल हेल्थ यू कॅन डू समथिंग. इट्स लाईक ब्रेन जिम. तुम्ही बॉडीसाठी जिमला जात ना, सो दिस इज लाईक ब्रेन जिम. यू कंटिन्युअसली try to learn some new skill. Learning a new language is the best thing that you can do. कारण की ॲक्च्युली वर्ल्ड वाईड इंडियन्सना खूप रिस्पेक्ट आहे, कारण की आपण मल्टीलिंग्वल्स असतो. सो आर ब्रेन इज क्वाईट ॲडव्हान्स्ड असं होल वर्ल्ड वाईड मानलं जातं. बिकॉज आपल्याला 2-3 लँग्वेजेस येतात, सो आपलं ब्रेन खूप डेव्हलप आहे. इफ यू ट्राय टू लर्न न्यू लँग्वेजेस, तर यू आर गिविंग लॉट ऑफ एक्सरसाइज टू युअर ब्रेन. Apart from that, any new skill, जसं की आर्ट, ड्रॉइंग, डान्सिंग, you go for gardening, you go for treks, or learn a new instrument. This you can start. Board games or simple games, patte, carom, chess. Then you solve crosswords, your puzzles, kiva sudoku solve kara. So all these are something which will provide lot of work for your brain, and it will work as a brain gym. So these are to name a few which would help in improving your brain functioning. Also, one important thing is stress मुळे खूप जास्त जो frontal lobe, which is useful for memory, तिकडचे cells shrink व्हायला लागतात. So to de-stress is very important. आणि त्याच्यासाठी सोशलायझेशन किंवा जे पण काही तुम्हाला आवडतं ते करणं गरजेचं आहे. यू कॅन सोशलाइज अँड यू कॅन एक्सरसाइज. तुमचा फूड इंटेक अप्रोप्रिएट ठेवा, लाईक व्हायटमिन B12, व्हायटमिन D, ओमेगा, लो शुगर फूड अँड फूड विच इज लो इन प्रिझर्वेटिव्स. हे थोडं मेंटेन करणं आवश्यक आहे. अँड नॉट ओनली इफ यू हॅव सायन्स, बट इन जनरल डे टू डे लाईफ यू कॅन अडॅप्ट दिस. बरं. हे खूप खरंच हे आजचं तुझं ही जी माहिती आहे ना, ही मला वाटतं प्रत्येकाला उपयोगी पडणार आहे. कारण प्रत्येक जण म्हातारा होणार आहे आणि जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपले सगळीच गात्र थोडी थोडी शिथिल होत जातात. ते आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. पण एस्पेशली आपल्या ब्रेनचं आणि आपल्या मनाचं जे कॉर्डिनेशन आहे आणि ते फंक्शन आपण व्यवस्थित राहणं हे अतिशय आवश्यक आहे. तर जसं म्हटलं की 60च्या पुढे जनरली ह्याचे सिम्पटम्स सॉफ्ट सायन्स दिसायला लागतात किंवा त्याच्या थोडं आधी होऊ शकतं. तर हे सॉफ्ट सायन्स ओळखा, त्याच्यावरती वेळीच आपण काहीतरी उपाययोजना सुरू करा आणि सॉफ्ट सायन्स येईपर्यंत थांबूच नका. मी तर म्हणते की नवीन स्किल, नवीन शिकत राहणं. आपण असं म्हणतो माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो आणि ती विद्यार्थी दशा आपण जाणीवपूर्वक जपूया आणि आपण काहीतरी नवीन स्किल्स आपल्या मेंदूला काहीतरी खाद्य पुरवत राहूयासारखं की तो त्याच्यात बिझी राहील आणि त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित राहील एवढं बघूया. म्हणजे थोडक्यात म्हणजे 60 असली तर आपण संसारातनं निवृत्त होऊया, पण आपण जीवनातनं निवृत्त नको होऊया. आणि ह्या सगळ्या टिप्सचा आपण हिअरिंग, व्हॉइस,
आणि आपण जरी ऍक्टर ऍक्ट्रेस नसलो तर देखील आपला आवाज ही आपली ओळख आहे. त्याच्यामुळे आपण आपला आवाज मेंटेन करण्यासाठी निशाने सांगितलेल्या टिप्स तर नक्कीच पाळू शकतो. आणि शिवाय सर्वात महत्त्वाचं तिने जे लास्ट सांगितलं की आपला ब्रेन आणि त्या रिलेटेड गोष्टी ह्यांना कसं आपल्याला हेल्दी ठेवता येईल या दृष्टीने ह्या टिप्सचा आधार घेऊन सगळ्यांनी सुदृढ आणि सशक्त राहा हीच विनंती. धन्यवाद.